सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात, आम आदमी पार्टी आक्रमक, केजरीवाल यांची पोस्ट। मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी, आयसीयू मध्ये दाखल। क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया। लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता सीएसएमटीच्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्यावर गोळीबार, धावत्या कारवर फायरिंग। रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, पोटदुखीच्या त्रासामुळे रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल। आरक्षण संपविण्याचा प्रमुख पक्षाचा घाट, प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप। मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबर पासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, रुग्णालयाकडून क्लीन चिट, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। नायर हॉस्पिटल कॉलेजमधील विद्यार्थिनीची मनसेकडे धाव, लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप। कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे मानणार नाही, लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप। अमित शहा आज पुन्हा महाराष्ट्रात, पुणे, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा। गरबा खेळण्यासाठी गौमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा, भाजपा नेत्याचा सल्ला। मवियाचा संग्राम मोर्चा, प्रणिती शिंदेंनी घेतलं खांद्यावर नांगर। नायर रुग्णालयातील डीनची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव डंपरने दुचाकीला उडवले, 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू। मोठी बातमी, संभाजीराजेच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता। तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक, पोस्ट करत दिली चाहत्यांना माहिती। लक्ष्मण हाकेंचा वैद्यकीय अहवालाला समोर, पुण्यात 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हे। गॅस सिलेंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा चटका। बीड नगर राष्ट्रीय महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकी सवाराचा जागीच मृत्यू। दलित विद्यार्थ्यांसाठी उघडली आयआयटीचे दारे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश। कुत्र्यांना पकडण्यासाठी 20 कोटी, पुणे महानगरपालिकेचा दावा। राहुल गांधी शुक्रवारपासून 2 दिवस कोल्हापुरात।